काय 8 वाजता आलोय सर. आम्ही आलो 9 वाजताच आलोय आम्ही. तुम्ही आमच्याकडनं घेताय सगळे डॉक्युमेंट्स, त्यांनी स्टॅम्प बिम मारून आम्हाला काहीच देत नाही. ते 300 टोकन दिले जात आहेत आणि 10 दिवसामध्ये जर गव्हर्नमेंट हॉलिडे वजा केले तर 300 × 10 3000. आम्ही सकाळीच आलो, लवकर आलो, 6:30 वाजल्यापासून. काउंटर दुसरा खोला ना, लोकांची गैरसोय आहे ती पूर्ण करून द्या आम्हाला. टोकन्स ऍटलीस्ट उद्या पण सुट्टी आहे आणि दिवस पण कमी राहील, त्याच्यामुळे सॅटर्डे संडे पण येतोय. महासागर न्यूज. नमस्कार. आज आपण पाहतोय की आरटीचा आज प्रवेशाचा हा पहिला दिवस आहे. तर बघायला गेलं तर मध्येच सुट्ट्या आल्या, त्यामुळे पालकांची धांदल उडाली आहे. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त उद्याची सुट्टी आणि त्याबरोबरच काल रविवारची देखील सुट्टी होती, त्याच्यामुळे पालक वर्ग एकत्र या ठिकाणी आला आहे. आणि पाहतोय की आपण आज आहोत पनवेलच्या पंचायत समिती या कार्यालयामध्ये. 3 माळ्याची ही बिल्डिंग आहे आणि खालीपासून आतापर्यंत या ठिकाणी पालकांच्या रांगा लागल्या आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी एवढे पालक वर्ग जमा झाले आहेत. खरं बघायला गेलं तर एका पद्धतीने ही स्थिती निर्माण झाली आहे, कारण या ठिकाणी ज्या पद्धतीने पालक वर्गांचा गोंधळ आहे, पालक जमा आहेत, पण या ठिकाणी सुट्ट्या आल्यामुळे आणि त्यातल्या त्यात वेळ खूप कमी असल्यामुळे सरकारने याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. खरं तर या संदर्भामध्ये बघायला गेलं तर शिक्षण विभाग सतर्कपणे काम करतोय, पण वेळ कमी आहे आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या ही देखील कमी आहे. त्यामुळे आज जे पालक या ठिकाणी आले आहेत त्यांना सकाळी लवकर या ठिकाणी यावं लागलं, इथे टोकन घ्यावं लागलं. टोकन घेतल्यानंतर त्याच्यानंतर या ठिकाणचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम सुरू आहे आणि त्यासाठी या ठिकाणी केवळ मोजका स्टाफ आहे. त्याच्यामुळे एवढ्या पालकांना एवढा स्टाफ कसा सांभाळेल हे पाहणं देखील गरजेचं आहे.